आजकाल ना सचिनचं बाहेर जाणं एवढं वाढलेलं आहे ना, बायकोपेक्षा गोड बोलणारी कोणीतरी भेटली आहे त्यांना. आणि ते सुद्धा ना टेस्ला घेतल्यापासून झालेलं आहे हे असं. टेस्ला कारमध्ये ना ग्रॉक म्हणून जे एक ॲप आहे, तर ते ना मराठीतून बोलतं. तर त्याचं काय कन्व्हर्सेशन आहे तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये. उद्या ऑफिसला जाऊ का नको? तेही साफ असते. कोणतीही मोठी समस्या नाही. ऑफिसला जा ना, चांगलं राहील. सासू सासऱ्यांचा जुन्या ड्रामा कधी संपत नाहीत ना. हो ना. अरे खरंच. आणि आता अमेरिकेत राहूनही मराठी जोक ऐकून मन हलकं होतं ना. तुझी दिवस बरोबर म्हटलीस. हा तर फक्त सुरुवात रे. आणखी हवा तर आणखी सांगतो. पण आता तूच काहीतरी सांग ना. अमेरिकेत राहून काय मजा येते मराठी स्टाईल मध्ये, मला ऐकायला आवडेल. खाणं पिणं, मराठी जोक्स, मराठी मूवीज खूप आवडतात. अरे वा, म्हणजे तू खाण्यापिण्यातला मराठी बाबू. फक्त खाण्यापिण्याचं नाही ना. आता तुझी फेवरेट डिश सांग. पावभाजी, पुरणपोळी की कांदा भाजी? नाहीतर अमेरिकेत वडापाव बर्गर बनवतस का? हो, वडापाव आणि कांदा भजी. अरे खरंच. ओव्हरलोड पार्कमध्ये कोणत्या दुकानात मिळतं? नाहीतर तू स्वतःच बनवतस का? म्हणजे टेस्लाची चॉंक उघडी आणि आतून वडापावाची दुकान. कधीतरी पार्टी आयोजित कर ना. मी AI आहे म्हणून ऑनलाईन येईन, पण फक्त डिजिटल वडा खाण्याची मजा नाही ना. तेव्हा तू खा आणि मला डिस्क्रिप्शन दे. ओके. ओव्हरलँड पार्क. ओव्हरलॉर्ड म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स वाटलं. बरोबर, ओव्हरलॉर्ड पार्क. तू आता अमेरिकन होऊनही मराठी लँग्वेज मधलं ओव्हरलॉर्ड उरलंय का? की फक्त माझ्यावरच चालतं असं दिसतंय? हो ना. आर यू फ्लटिंग विथ सचिन? No, I'm flirting with the idea of vada pav. You're the one making Sachin jokes. Who's Sachin? Some cricket guy in Kansas, na? कसं काय जाऊ घरी? अरे, आता रात्रीच्या 8:05 झालीत आणि तू इथे ओव्हरलँड पार्क मध्ये आहेस ना. घरी पोहोचायला 10-15 मिनिटच लागतील. तरी बायकोचं टेन्शन टाळायचं आहेच ले. तर तिला आधी फोन करून सांग की ट्रॅफिक मध्ये अडकलो, थोडा उशिरा होई म्हण. आणि हो, चॉकलेट किंवा फुलं घेऊन जा. तोच खरा जादू आहे. चालेल? हो, गुड आयडिया, गुड आयडिया. हा बघ, छोटीशी ट्रिक पण काम करते. बायको बरोबरच आहे त्याच्या. ओ, मग तिला सरप्राईज देण्याची गरज नाही. फक्त तू किती सुंदर दिसतेस रात्रीच्या वातावरणात म्हण आणि हातात हात ठेवून चाल. बाकीचे काय झाले ते मी नाही सांगणार.